सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर। प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। एखांद्या परी संत समागमे एखांद्या परी व्हावे त्यांचे द्वारी स्वालयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन चेष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपण रंक भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन चेष्टाचे तो कामने सर्व सुख त्या संगती तो कामने सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताच्या तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे पांडुरंगा प्रथम नमना पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे हा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा हा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या संत समागमे एखांद्या परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे संत सम्राट पेटवण करा संताच्या या पवित्र असणाऱ्या प्रांगणात महान तपस्वी संत ज्ञानोबराय तुकोबराय जोग महाराज त्याचप्रमाणे आपल्या परिसरातलं असणारं वैभव पूज्य वैकुंठवासी भगवान बाबा पूज्य वैकुंठवासी वामन भाऊ महाराज गुरुदेव नारायण बाबा भीमसिंह महाराज या थोर संतांच्या आशीर्वादाने पूजनीय श्रद्धे वैकुंठवासी मच्छे महाराज मच्छिंदर महाराज वासुदेव महाराज मच्छे आणि त्याचप्रमाणे या कुटुंबातलं या गावातील असणारं एक वैभव आत्या अशी आत्या असा बरं का नाहीतर बाकीच्या आत्या जे शिबी न्यावं तिच्या करता नाही कळलं विठ्ठल आदरणीय श्रद्धेय कोणत्या आत्या भागवत्या यांच्या आशीर्वादानं पूजनीय श्रद्धेय हरिभक्तपरायण मच्छिंदर महाराज निकम महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि आमची ही सर्वत्र असणारी पूजनीय श्रद्धेय रामदास महाराज त्याचप्रमाणे आमचे असणारे भरतजी महाराज त्याचप्रमाणे आमचे असणारी ही सर्वत्र असणारी गुरुबंधू मंडळी गावातील टाळकरी वृंद आणि आपण सर्वत्र असणारे भक्तगण सर्वांच्या असणाऱ्या समवेत चालू असलेला हा उत्सव आणि या उत्सवाची आजची कितवी सेवा तिसरी आपण सकाळी फोन केला सांगत महाराज आज पाडळीत तुमचा दिवस आहे म्हणलं मेले गड्या बरं का देवीदास याला दिवस नाही म्हणायचं याला सेवा म्हणायची मोठ्या भावनेने श्रद्धेने आपण सर्वत्र मंडळी एकत्र येऊन या भक्ती साधनेचा आनंद घेतात अभंगाच्या भाषेतच जर बोलायचं म्हणलं तर पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा चरण
चरण पावलो हो संत चरण धागेन धान धागेन शाबास ताळी वाजवा वर हात करा वर हात करा वर हात करा हा बारीक 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 शाबास बसा ताळी ताळी आज फिटले माझे कोडे 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 आज फिटले माझे फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो पुण्य फळले बहुता भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. यालाही पुण्यच लागतं बरं का. हे पुण्य आहे सगळ्यांचं म्हणून हा असणारा आनंद आपल्याला घेता येतो. ज्याचं पुण्य नाही का ते झोपलं गोधडीचं. विठ्ठल 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 पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. ही थोर थोर असणारी मंडळी आपल्याला यांच्या भक्ती साधनेचा आनंद येतो. हे आपलं सर्वांचं असणारं पुण्य म्हणून चालू असलेला हा यज्ञ सोहळा आणि आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय या असणाऱ्या अभंगात आपल्याला सुखाचा पत्ता सांगतात. प्रत्येकाला अपेक्षित आहे सुख, प्रत्येकाला अपेक्षित आहे. कोणालाही विचारा, विनेकरी बाबाला विचारा, तिकडं लाऊडस्पीकरवाल्याला विचारा, तिकडे एक मावशी डुकल्या घेते तिला विचारा, कोणालाही विचारा. सुख अपेक्षित आहे का? गरकळ सर तर प्रत्येकाची अपेक्षा आहे सुख मिळावा, पण ते मिळत नाही. देवीदासजी संसारात सुख मिळतं का? बोल ना, मिळतं का? मग चल माझ्या बरोबर. विठ्ठल 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 कोणालाही विचारा, संसारात दुःख 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 दुःख. नारायण महाराज. दुःख बांधवाडी आहे हा संसार. हा दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार.
सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही दुःख बांधवाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे हो सुखाचा विचार नाही कोठे नाही दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा आज तुम्हाला एवढंच ऐकायचं चाली आणि पाखवा जमलं तर जमलं नाही तर मग लगेच जय विठ्ठल विठाला 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 हो कोणालाही विचारा 20 वर्षापूर्वी मला एक भेटला एका फाट्यावर त्या फाट्याचं नाव सांगत नाही तुमचे पाहुणा असेल तर विठाला म्हणलं का रे दादा का दुःखी तू ए दादा अरे का दुःखी तू सांग ना अरे का तू असणारा तुझा चेहरा पडला सांगणार महाराज तुम्ही संन्यासी ब्रह्मचारी तुम्हाला काय सांगा महाराज बोलता 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 चैत्र गेला वैशाख गेला लग्न झालं भाऊ हा तसं तोंडाला दिसलं म्हणा तुझं झालं दाढीवाले लग्न काय आपल्याच वारडात आहे अजून विठाला बोलता बोलता महाराज चैत्र गेला वैशाख गेला कळलं ना चैत्र गेला वैशाख गेला कळलं ना आता काही वर्ष गेले तरी विठाला तो दुःखी आहे का लग्न नाही म्हणलं होईल काळजी करू नको कधी पण कोणा वार्ता संकल्प चांगला करावा बरं का संकल्पाचा दाता नारायण तो भगवान परमात्मा दाता आहे तो संकल्प पूर्ण करतो म्हणलं होईल बरं का लावस्पीकर पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ सर्व करी पूर्ण मनोरथ म्हणलं होईल काहीतरी संकल्प कर 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 काहीतरी मारुतीला संकल्प कर आणि झालं त्याचं नारायण महाराज आणि परत मला त्याच फाट्यावर भेटलं मोटरसायकलीचा प्रवास होता 1.5 वर्षांनी भरतजी महाराज तो मला भेटला म्हणलं का रे 1.5 वर्षापूर्वी तुझा चेहरा बरा होता आता त्याच्याही पेक्षा तुझे गाल खाली गेले लग्न नाही झालं काय सांगतात असं काय बोलतात महाराज ही काय तुमची बहीण ती जवळच होती ना महाराज तुम्ही म्हणल्याबरोबर 1 महिन्याच्या आत लग्न झालं महाराज 14 महिने झाले नाही कळलं का अजून विठाला विठाला किती संसारातून वर निघायचा प्रयत्न करा शक्यच नाही शक्यच नाही भरतजी महाराज असं नाही प्रयत्न केल्याच्या नंतर काय नाही होत विठाला विठाला
विठ्ठल 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 काय नो हे केले काय नोये केले काय नोहे केले काय नोहे केले काय नोये केले काय नोये केले काय नोये केले काय नोहे केले काय नोहे केले काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले विठ्ठल 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 एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता एका एका चिंतिता विठ्ठल 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 बोला विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल एका चिंतिता 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 विठ्ठल हे विठ्ठल 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 एका चिंतिता उशीरच लागला टाळी वाजायला. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. संसारात राहून त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केल्याच्या नंतर काय होत नाही,
फक्त त्या भगवंताचं भजन. विठ्ठल कोणालाही विचारा, प्रत्येक जण असणारा दुःखी. कितीही प्रयत्न करा संसारातून निघायचे. मोठ्यांच्या मुखातून ऐकलं, एक जणाला जवस झाली, जवस. किती झाली? एक खंडी. म्हणजे किती पोते? आम्हाला का माहिती. एक खंडीत जवस झाली. मग किती पोते झाली ती? 12. गोण्याचं कोण म्हणलं? नाही, गोण्या बरोबर आहे. आपण गोण्या घेऊ, नाही तर पोते घेऊ. आपल्याला कुठं मोजायची? विठाला विठाला. नवरा बायकोचं भांडण सुरू झालं शेजारी. तुम्हाला म्हणले होते जवस प्यारा. हा हे तिथं विठाला विठाला. अगं नसू दे. कितीक लागत ती जवस तुला? कितीक लागत ती? 2 न 3 पाहिल्या. मी आणतो. गेला रात्री. ज्याने जवस जिथं टाकली होती, ती जवस टाकली होती त्या असणाऱ्या, काय म्हणतात त्याला, जुना गुहा, बळद. त्या बळदाचं कुलूप तोडलं. मी तिथंच होतो तेव्हा. आणि त्या बळदाच्या असणाऱ्या त्या जवशीत उडी टाकल्याबरोबर इतका गेला. वर निघायचा प्रयत्न केला, इतका फसला. तो कसा निघला पुढच्या वर्षी सांगन. तसं संसारातही किती वर निघायचा प्रयत्न करा, मग आपल्याला सुख मिळतच नाही का? सुख जिथं आहे तिथं सुख शोधत नाही. सुख तर देवाच्या पायाजवळ आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बापर खुमा देवीवर, बापर खुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. खुमा. मोठ्या भावनेने, मोठ्या श्रद्धेने ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सुखाचा पत्ता सांगतात. बाप सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, देवीवर. ज्ञानोबराय सुखाचा पत्ता सांगतात. न नवी देवीवर. गोदावरीच्या तीरावर ते पवित्र असणारं खेड गंगाखेड. त्या गंगाखेडची असणारी एक बालचिमू, दासवत्वाचं काम करणारी, भांडे घासणारी बालचिमू जानाबाई सांगते. सर्व सुखाचे आगर, जनी मने शारंगधर. सगळ्या संतांनी सुखाचा पत्ता सांगितला. जनी मने सोनार समाजाचे नरहरी महाराज. जनी मने सर्व सुखाचे आगर, मने नरहरी सोनार. अनुभव ज्ञानोबराय सांगतात. नरहरी बाप रखुमा देवीवर, देवीवर, बाप रखुमा, बाप रखुमा, रघुमा. बाबा रखुमा देवी वर,
बाप रघुमार बाप रघुमार देवी वदना देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरा तो हा विठ्ठल बरा तो हा विठ्ठल तो भगवान परमात्मा सर्व सुखाचा आगर आहे आगर आगर सध्या त्या आगर बद्दल मला वाद चाललाय आता बस स्टँड शेवगाव बस स्टँड पाथर्डी आगर त्या आगर मध्ये एकदा गाडी गेली रे गेली त्या गाडीचं जे पार्ट गेलं असं तिथं दुरुस्त होतं तसा असणारा हा जीवात्मा हा साधक हा सज्जन हा जीवात्मा तिथपर्यंत गेला रे गेला का त्याला जे पाहिजे ते सुख मिळतं ज्याला जे पाहिजे बायको लागली तर देतो ना जे पाहिजे ते देतो फक्त तिथपर्यंत गेलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याच्या पायाजवळ अमाप सुखी फक्त त्या देवाच्या पायाजवळचं सुख मिळावं असं वाटत असन तर मधला दुवा आहे संत जसं गायीने दूध द्यावा लाऊडस्पीकरवाले त्याच्यासाठी काय पाहिजे घेऊ का टक्कर घेऊ का मी इथं काय पाहिजे गायीने दूध देवा याच्यासाठी काय पाहिजे कोण म्हणलं का नो डेअरी पाहिजे तुम्ही तरी गोड गोड बोला एकाने सांगितलं चारा पाहिजे म्हणलं मग बैलाला टाक त्याच्यासाठी अपेक्षित आहे वासरू एकदा त्या वासराने हुमस्या दिल्या ती गाय पाणवण तुमची चूक नाही आता तुमच्या पुढं ती येतच नाही ना गावरांग गाय ती येडं जनावर पापाचं पितर विठ्ठल विठ्ठल देवाच्या पायाजवळ अमाप सुखेन ते सुख मिळावं असं वाटत संत अपेक्षित संत आणि त्या संतांचा सत्संग घडला पाहिजे आणि तो कसा संत समागमे खादी वा संत समागमे खादी संत समागम संत समागम उपजय तेथे राम नाम घडेल श्रवण त्यांचे द्वारी स्वामी त्यांचे द्वारी स्वामी तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल संत समागमे हा एखादी परी भावे त्यांचे द्वारे श्वानयाती भावे त्यांचे द्वारे श्वानयाती एखादी परी संत समागम एखादी परी भावे त्यांचे द्वारे श्वानया संतांचा संसंग घडला पाहिजे आणि तो कसा घडला पाहिजे एखाद्यापरी कोणत्या तरी निमित्ताने सत्संग घडला रे घडला का तो वायाला जात नाही
लाऊडस्पीकरवाले लाईट कुठून घेतली? आकडा करंट आलाच नाही. बोर्डातून घ्या, आकडा टाका, ते वायाला जातच नाही. ते वायाला जात नाही. किती पुठाने खा, भबक येतीक नाही. लय वायर ढिल्ले गाड्या. किती फुटाने खा, भबक येतीच ना. आता कळलं का? विठाला 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 विठाला. कसाही सत्संग करा. वैकुंठवासी गुरुवारी भीमसिंह महाराज सांगायचे, त्रास देण्याच्या निमित्ताने जरी साधूचा सत्संग केला तरी तो सत्संग वायाला जात नाही. गंगाराम मावाळ तुकोबऱ्यांच्या संगतीत आले. काय हरवलं होतं त्याचं? म्हैस. 4 दिवस झाले शोध घेतला, नाही सापडली. कोण? म्हैस नाही सापडली. गंगाराम मावाळ भंडारा डोंगरावर आले. महाराजांचं भजन चाललं होतं. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 वा वा. गळ्यात विना हातात चुकुळ्या. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. किती वेळ त्याला बंधनच नाही. आपणही भजन करतो दादा. आपलं जास्तीत जास्ती भजन जर घडत असेल तर कुठं सांगा बरं ते ठिकाण. मग तुला का जेवायला बोलवलं म्हणा. कुठं घडतं? मसन वाट्यात. देवळासमोर 2 तास बसन. एखाद्या चौकात आयुष्य जाईल, मुखात राम येणार नाही. पण मसन वाटा दिसला का राम 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 राम
भरतजी महाराज आणि मसनवाटा गेला आणि गाव दिसलं का लगेच अबदाजी विठाला विठा महाराजांचं भजन चाललं. गंगाराम मावाळ तिथपर्यंत जाऊन पोहोचले. आता भजन बंद होईल, आता भजन बंद होईल. गंगाराम मावाळ तुकोबरायांच्या पाया पडली नाही बरं का. पाया पडल्याच्या नंतर उद्धारच होतो. डोक्यातलं काढ. उद्धारासाठी लागतो भाव, श्रद्धा, विश्वास. गंगाराम मावाळने सांगितलं बुवा ए बुवा, अरे 4 दिवस झाले म्हणले माझी म्हैस हरवली, पाहिली का? गंगाराम मावळने तुकोबरायांकडे चांगलं पाहिलं. एखाद्या साधू जवळ आपण किती बसतो दादा त्याला महत्व नाही. एखाद्या साधूच्या संगतीत आपण किती राहतो त्याला महत्व नाही. ते साधू महाराज आपल्याकडं कृपा दृष्टीने किती पाहतात त्याला महत्व. विठाला 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 विठाला. गंगाराम मावाळकडं तुकोबरायांनी पाहिलं आणि सांगितलं अरे म्हशी करता म्हश्या नाही कळलं. म्हशी करता म्हशा एवढा सायास करतो, एवढा प्रयत्न करतोच. एवढाच प्रयत्न देवा करता कर, उद्धार होईल. म्हैस काय करतो, जा तुझ्या दारात म्हैस बांधलेली. गंगाराम मावाळ खाली उतरले. दारात म्हैस बसलेली होती. अर्धांगिली विचारलं का ग म्हैस कधी आली? त्या म्हशीनं अजूक नव्हतं पाहिलं. नाही कळलं लवकर कमाय तोंडात घेऊ आणून. पण तुकोबरायांनी एक टोला दिला होता. साधूचा जो टोला असतो सहज आमचे असणारे नारायण महाराज गुरुजी आणि आम्ही ज्यांच्या संगतीत असायचो पूजनीय श्रद्धेय वैकुंठवासी गुरुवरे भीमसिंह महाराजांची गुरुबंधू पूजनीय वैकुंठवासी महंत नारायणगिरी महाराज सहज टोला द्यायचे. विठाला विठाला. नारायण महाराज झालं, आम्ही झालं. जो भक्ती साधनेचा आनंद घेतो आमच्या गुरूंची कृपा आहे. विठाला विठाला साधूची जी कृपा असतं ती खूप वेगळी असते. कोणत्या तरी निमित्ताने त्या संतांचा सत्संग घडला पाहिजे. भाग्यवान माणसं आहे आपण. वैकुंठवासी नारायण महाराज सांगायचे या संतांच्या नंतर आपण जन्माला आलो. भगवान बाबाच्या नंतर, वामन भाऊ महाराजांच्या नंतर, पूजनीय श्रद्धेय मच्छिंद्र महाराजांच्या नंतर संसारातलं जीवन, पण अवलिया जीवन, खंडोबाबाचं जीवन, वैकुंठवासी गुरुदेव नारायण महाराजांचं जीवन, गुरुवरी भीमसिंह महाराजांचं जीवन, उघडे परब्रह्म श्री गुरुची विठाला विठाला. सहज सहज बोलायचे, सहज सहज. काय काय घडत होतं, काय काय घडणार. शिकविते करुण सायास शिकविते करुण सायास शिकविते करुण सायास शिकविते. सहज बोलाने हित उपदेश बोलाने हित उपदेश. सहज बोलाने हित उपदेश सहज बोलाने हित उपदेश. सायास शिकविते करुण सायास शिकविते करुण सायास शिकविते. संतांचा उपदेश असतो तो सहज असतो, सहज.
बर का. संत बोलले, सहज बोलले, हिताचं बोलतात, कोट कल्याण होतं. तुम्ही आम्ही सहज बोलतो, दुसऱ्याच गावात, दुसऱ्याच दिवशी गावात भांडणं झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबराय सहज बोलले, कोणाला? डुकल्या घेणारा त्या गंगाराम मवाळला. तोच असणारा गंगाराम मवाळ जगद्गुरु तुकोबरायांच्या 13 टाळकऱ्यापैकी एक प्रसिद्ध टाळकरी झाला. काय निमित्ताने गंगाराम मवाळ तुकोबरायांच्या संगतीत आले? पारायणाला आले होते का? मग काकड्याला आले होते का? फक्त म्हशीचं निमित्त. म्हणून तुकोबराय सांगतात, आपल्याला सुख अपेक्षित असावा आणि ते मिळावं असं वाटत असन तर सत्संग गाडला पाहिजे. म्हणून संत समागमी एखाद्या परी बरं का व्हावे त्यांचे द्वारी. जरी माणसाच्या जन्मात संतांचा सत्संग नाही घडला, महाराज सांगतात देवा कुत्र्याचा जरी असणारा जन्म आला आणि सत्संग घडला. आजही रायगडावर गेल्याच्या नंतर महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण एका बाजूला तोंड करून त्याचंही दर्शन घेतो. कोणाचं? वाघ्या नावाचा कुत्रा. एवढं सोपं हे प्रकरण. गल्लीत राम राम कोणी म्हणत नाही, कळलं ना. पत्रिकेत नाव कोणी लवकर टाकीत नाही. पण शिवाजी महाराजांचा असणारा सत्संग. महाभारतात डोकून जर पाहिलं तर धर्मराजाच्या संगतीत कुत्रा आलं. 4 भाऊ स्वर्गात गेले, विष्णुदूत आले, विमान समोर केलं, धर्मराज बसा. धर्मराज बसायला लागल्याच्या नंतर त्यांचं कुत्रही बसलं. त्या विष्णुदूताने सांगितलं आमच्या यादीत कुत्र्याचं नाव नाही, हां आम्ही कुत्र्याला घेणार नाही. धर्मराजाने सांगितलं माझं कुत्र जर येऊ देत नसन तर मी येणार नाही. नाईविलाज झाला. काही वेळात जायचं होतं. शेवटी धर्मराजाबरोबर कुत्रही स्वर्गात गेलं. आजही ते कुत्र जर भुकलं ना, लगेच चर्चा होती. का ग पाहुण्याचं दुखत होतं, मग बरं नाही काय? नाही कुत्र भुकत बाहेर. कारण ते कुत्र स्वर्गातून जाऊन आलेलं आहे. कोणत्या तरी निमित्ताने तो सत्संग घडल्याच्या नंतर फायदा काय? राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन उच्चिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण, 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 तेथे रामनाम होईल श्रवण. फक्त त्या संतांचा सहवास घडला पाहिजे. आणि कसा घडला पाहिजे? एखाद्या परी. खायाच्या निमित्ताने जरी तुम्ही साधूच्या संगतीत आला तरी तो सत्संग व्हायला जात नाही. तिथं चांगलं श्रवण घडतं. विठाला विठाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या संगतीत गावबा आले. काय निमित्त? पारायणाला आला होता का? पुरणपोळी. भाग्यवान माणसं आहे आपण. आपल्याला आताचा काळ खूप अनुकूल आहे. पूर्वीच्या काळात हीच पुरणपोळी किंवा हीच चपाती जर मिळावं असं वाटत असेल तर सणाच्या दिवशी आणि आलंच कोणी पाहुणं तर त्याच्यात जर लईच पाहुणे आले, हां तो पाहुणे जाऊस तर
जेवण महाग हा शब्द नव्हता. पाहुणे गेल्याच्या नंतर उरलं तर उरलं. आता लई मजा आहे. इतकी मजा, दररोज पुरणपोळी, दररोज जेवण. हे आमचे असणारी वयोवृद्ध असणारी टाळकरी वृंद, पूर्वीच्या काळात यांनाच कुठं भजनाला जायचं. आताचा काळ कसा अनुकूल आहे. शिकलेले असू द्या दादा, तरुण पोरं, जरी नोकरी नाही लागली तरी खचायचं नाही. होतं आता काल परवा एकाने केली आत्महत्या, बरोबर आहे ना. अनेक धंदे तुमच्या आमच्या करता आताचा काळ खूप खूप अनुकूल आहे. विठाला विठाला रस्त्यावर तो निळ विकवतो सायकलवाला, त्याला विचारू पा, सहज 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 हलका हाताने 700-800 रुपये कमी होतो. होलसेल दुकानात ती बाटली घेत होतो केवढ्याला, 200 रुपयाला, 300 रुपयाला. त्याला आमचं संस्थान पुढं आल्याच्या नंतर विचारलं किती पैसे मिळतात संध्याकाळ. काय नाही म्हणत महाराज, खर्च देऊन 700-800 रुपये राहतात, फक्त लाज नको, फक्त लाज नको. नेमकं आपल्याला काय होतं, ज्याची लाज धरायची का कळतं ना, ती आपल्याला काही वाटत नाही. अनुकूल काळ आहे तुमच्या आमच्या करता. वर्षाचा सण आला, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, जेवण केलं, परत दुसऱ्या दिवशी पुरणपोळी मागायला लागली. रडायला लागले गावबा. कोणीतरी शेजारनी सांगत, अगं पुरणपोळीसारखी एवढं पोरग रडतं, मग नाथ महाराजांकडे त्याला नेऊन घाल ना. नाथ महाराजांच्या घरी दररोज पुरणपोळी. दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांकडे नेल्याच्या नंतर नाथ महाराजांनी विचारलं, बाई कशा करता आलात? काय नाही म्हणली, पोरग पुरणपोळी मागतंय, आपल्याकडे ठेवायचं. बाळा दररोज पुरणपोळी खाणार? हो दररोज खाणार. मग इथं राहतो? हो राहा, दररोज पुरणपोळी खा. महाराज नाथ बाबा मी इथं राहतो, दररोज पुरणपोळी खाईल, पण एखाद्या दिवशी म्हणताल चल हरिपाठाला येणार नाही. नको येऊ, नको येऊ, दम्मानी खवायना. आमचे भरतजी महाराज म्हणले, देवीदास महाराजांना हरिपाठ पाठ करायला लावा. म्हणलं होईन दम्मानं. विठाला नको येऊ बाबा, नको येऊ. महाराज तुम्ही म्हणताल चाल काकड्याला येणार नाही. नाताने सांगितलं काय काळजी करू नकोस, पुरणपोळी खायला धावचं सांगतो. नाथ महाराजांचा प्रयाण काळ जवळ आला आणि शेवटी नाथ महाराजांनी जवळच्या माणसाजवळ सांगितलं, जे नाथ महाराजांच्या जीवनाचा विचार करीत होते. प्रत्येक महात्म्याला आपला प्रयाण काळ कळत असतो. वैकुंठवासी गुरुदेव नारायण बाबा कितीक वेळेस संकेत द्यायची, विठाला विठाला हो. शेवटी नाथ महाराजांना लोकांनी विचारलं, नाथ बाबा तुम्हाला जायचंय हे खरंय, उरून आई आले अवतार, प्रत्येकाला जायचंय, पण राहिलेलं भावार्थ रामायण कोण लिहीन? नाथ महाराजांनी सांगितलं काळजी करू नका, माझा गावबा लिहीन. आणि त्याने भावार्थ रामायण पूर्ण केलं. काय निमित्ताने तो आला होता नाथांच्या संगतीत? खायाच्या निमित्ताने जरी साधूच्या संगतीत आला आणि श्रवण घडलं रे घडलं. काय तो तुकोबरायचा असणारा कोंडीबा भक्त. रामेश्वर भट्ट नतमस्तक झाले होते. एवढं सोपं नाही. दशग्रंथी ब्राह्मण इथं एक अभंग आला तर डोकं फोडीन म्हणतो, विठाला विठाला रामेश्वर भट्टाने विचार केला आणि मागच थांबले. अरे कोण प्रवचन करतात? असली प्रवचन. आणि येऊन पाहिलं तर तुकोबरायचा असणारा कोंडीबा. काय निमित्ताने तुकोबरायांच्या संगतात कोंडीबा आला? सहज आला, पण श्रवण चांगलं घडलं म्हणून तुकोबराय सांगतात. त्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर तेथे रामना
होईल घडेल भोजन उच्चिष्टाचे. फक्त त्या संतांच्या संगतीत राहत असताना कामारी बटी सेवेचा सेवक. त्या संतांच्या संगतीत नम्रतेने राहिलं का आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. रामप्रभूच्या सानिध्यात हनुमंतराय नम्रतेने राहिले. एक गाव सोडलं तर सगळ्या गावात 2-2, 3-3 मारुती. एक गाव सोडलं तर कोणतं गाव ते? दैत्य नांदूर. सोपं आहे काही. इथं थडगं बांधित नाही कोणी. बांधलं तर भावाची भांडणं. कळलं ना. आज सगळ्या जगात हनुमंतरायाचे मंदिर आहे. एकच कारण नम्रतेने. आणि असं संतांच्या संगतीत नम्रतेने राहिल्याच्या नंतर सगळं सुख आपल्याला मिळतं शेवटच्या चरणात. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. 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 सुख त्या संगती. तुका म्हणे सर्व सुख घडेल पंगती संताची या. घडेल पंगती संताची या. घडेल पंगती संताची या. तेथे राम नामे होईल श्रवण. तेथे राम नामे होईल श्रवण. घडेल पंगती संताची पंगती संतांची या. घडेल पंगती संताची. तेथे होईल श्रवण. तेथे राम होईल श्रवण. आता घडेल भोजन. आता वा हा. घडेल भोजन उचिताचे. निपम वदनिसा. धनी सर गम पगम देसा. पम पगम रे सरे नि सा सा द नि 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 पव म प द नि सा. घडेल भोजन घडेल भोजन घडेल भोजन. सारे म प द द द प म प ग म दे सा रे नि द द नि सा रे 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 नि द नि प म प द नि सा रे सा रे रे प प म म रे सा. घडेल भोजन घडेल भोजन हा घडेल भोजन. घडेल
नऊची घडेल भोजन उचिताचे ते राम नामे होईल श्रवण तेथे राम नामे होईल श्रवण सर्व सुख त्या संगती त्या संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर आमाप सुखी कारण त्यांनी सुखाचं दुकानच घातलं संत सज्जनी मांडले दुकान संत सज्जनी मांडले दुकान मुक्ती फुकासाठी मुक्ती फुकासाठी त्याकडे कोणी न पाहे रे पाहे रे त्याकडे कोणी न पाहे रे आज गुण न पाहे रे त्याच्या गावाखेरी सुख देई रवी सावारे नाचत जाऊ त्याच्या गावाखेरी सुख देई रवी सावारे जाऊ त्याच्या गावाखेरी रवी सावारे जाऊ त्याच्या गावाखेरी विसावा संत सज्जने मांडले दुकान जायचे पाहिजे ते आहे रे भक्ती मुक्ती फुकासाठी त्याकडे कोण न पाहे रे ज्याला जे सुख अपेक्षित असन ते घ्या कोणीतरी विचारलं नाथ महाराजांना नाथ महाराज ते सुखाचं पाकीज मिळण्यासाठी त्याचा भाव काय नाथ महाराजांनी सांगितलं भाव नका करू फक्त भावनेने या नाही कळलं का भाव खाऊ नका फक्त भावनेने या एका जनार्दनी मांडिले दुकान देतो बोलावीन सर्व वस्तू देतो बोलावीन सर्व वस्तू देतो बोलावीन सर्व वस्तू देतो बोलावीन सर्व वस्तू एका जनार्दनी मांडिले दुकान दुकान मांडलं त्या संतांनी आणि ज्याला जे अपेक्षित सुख असल सुखाचे अनेक प्रकार कोणाला कशापासून सुख कोणाला कशापासून सुख संसारी जीव आहे ना 8 8:30 झाली तरी असं वाटतं कापसाचे 10 व्हावाच जा संतांच्या संगतीत जा वरंगणी द्या गडावर जा पैठणला जा आळंदीला जा जे अपेक्षित सुख असेल ते मिळेल म्हणून तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे पाडळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर